आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती गंगापूर गाव येथे शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी शिवपूजन करून पोलीस कमिशनर संदीप कर्णिक, विलासअण्णा शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना साष्टांग नमन केले। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले। विलासअण्णा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या हा शिवजन्मोत्सव सोहळा गंगापूर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली। शिवजयंती हा केवळ एक उत्सव नाही, तर स्वाभिमान, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी आठवणींचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी निष्ठा ठेवत त्यांचे स्वराज्य स्थापनेचे महान कार्य स्मरून शिवपूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला। नगरसेविका नैना गांगुर्डे, विष्णुपंत वेंडकोळी, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब तांबे, देशमाने आप्पा, मुरलीधर पाटील, नाना कडलक, गोकुळ पाटील, जगत पाटील, दिनूमामा चौधरी, भैया पाटील, पंकज आरोटे, अंकुश खताले, शुभम कदम, रोशन शिंदे, गजभाऊ गायकवाड, वाघ बाबा, प्रशांत आंबेकर, सुकेनकर, सुनील भुजबळ, किरणजी कुशारे, योगेश सोनवणे, दीपक कुशारे, अरुमुग, राहुल उन्हाळे, रोशन उन्हाळे, इक्बाल मणियार या प्रसंगी गंगापूर गोवर्धन गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना आणि या नाशिककरांना विशेष अभिमान असलेले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय कर्णिक सर यांचं या ठिकाणी मागच्या वर्षीही आणि ह्या वर्षी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपल्याला ऊर्जा दिली, त्याबद्दल मी प्रथमतः सर्व नागरिकांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने साहेबांचं मनस्वी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। धन्यवाद सर। अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना दरवर्षीप्रमाणे आम्ही वेगळ्या पद्धतीने ही जयंती आम्ही साजरी करत असतो आणि ज्या छत्रपतींनी जी शिकवण दिलेली आहे, शिका, सगळ्यांना एकत्रित करा आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्याचा आदर्श घेऊन आम्ही गेल्या काही वर्षापासून सण उत्सव या ठिकाणी साजरे करत असतो। मग ती छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, लहुजी वस्तादांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल आणि हे गाव जरी नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमचा समाविष्ट आहे, परंतु या 18 गावं आजही याला ग्रामीण टच आहे, जरी महानगरपालिकेत असले, म्हणून या सगळ्या रूढी परंपरा त्या प्रामाणिकपणाने आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरे होतात। यावर्षी मागच्या वर्षी आपण जे काही आमच्या गावातले पोलीस कर्मचारी आहेत, 40 पोलीस कर्मचारी पोलीस सेवेत काम करत आहेत, त्यांचा आपल्या हस्तेच आम्ही सत्कार केला। त्याच्या अगोदर जे सरकारी नोकरदार आहेत किंवा शासकीय सेवेत आहेत त्यांचा सुद्धा सत्कार केला। डॉक्टर किती आहेत त्यांचा सत्कार केला आणि मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी एक सीए झाला होता त्याचा सत्कार केला, परंतु त्याची प्रेरणा घेऊन दुसरे 4 सीए मागच्या वर्षी या ठिकाणी झाले। त्यामुळे हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हा सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा असते आणि या कार्यक्रमाला विशेषतः आपण आलात, त्यामुळे आमची अजून त्या ठिकाणी जबाबदारी वाढून आम्ही त्या जबाबदारीचा मान ठेवून आज या ठिकाणी मोठी पालखी सोहळा सकाळी गावामधून संपूर्ण गावामध्ये मिरवणूक झाली आणि उंट असतील, घोडे असतील, त्याच्यावरती टाळ मृदुंग असेल, ढोल पथक असेल, त्यांच्या सर्वांना सोबत पालखीचं त्या ठिकाणी पालखीचं आयोजन करण्यात आलं आणि त्यानंतर शिवशाहिरांचा या ठिकाणी पोवाड्यांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। सर, याही व्यतिरिक्त आमचं मंडळ विशेषतः वर्षभर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो आणि आम्ही दरवर्षी GPL नावाने क्रिकेटच्या स्पर्धा त्या ठिकाणी भरवतो, गंगापूर प्रीमियर लीग, आणि सातत्याने गेले 7 वर्ष झाले त्या स्पर्धांना सुद्धा एक वेगळं आगळं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची एक आम्ही टीम त्या ठिकाणी आयोजित आणि एक कायदेतज्ञ वकिलांची सुद्धा एक टीम होती आणि या ज्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आपल्या भागातील जे काही खेळाडू आहे त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळावी, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्याच्यातून जो माणूस पुढे जाईल तो नक्कीच आपल्या गावाचा, शहराचा आणि खास करून आयोजकांचा आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा नावलौकिक करतो आणि हीच खरी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली। जन्माला कोण आलं यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी कोणाला काय दिले माहित नाही, पण तुम्हा आम्हा सर्वांना हिंदवी स्वराज्य दिला यात मात्र शंका नाही आणि म्हणून
छत्रपतींच्या शिकवणीप्रमाणे आम्ही सर्वजण भविष्यामध्ये असले कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो. राजकारणाविरहित आम्ही हे सगळे काम या ठिकाणी करतो. यावर्षी आम्ही ज्या आमच्या गृहिणी, त्या गृहिणींना कुठेतरी फ्रीडम मिळावं, त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक कलागुण आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धांचं 1 दिवसाचं आम्ही मॅचेस ठेवल्या होत्या आणि अतिशय उत्कृष्ट क्रिकेट त्या महिला त्या ठिकाणी खेळल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही त्या स्पर्धा घेतो आणि खास करून जे काही क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घेतो. आणि म्हणून दिवसेंदिवस ज्यावेळेस आपल्यासारख्यांची थाप आमच्या सर्वांवरती शाबासकीची थाप पडते, आमची पुढच्या वर्षी अजून चांगलं काय करावं यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. आम्हाला सगळ्यांना आपल्याला ऐकायचं आहे. आज या ठिकाणी आपण आलात, पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि असंच हे काम छत्रपतीची शिकवण, ही छत्रपतीची जी शिकवण आहे ती आम्ही पुढे घेऊन जाऊन जोमाने भविष्यामध्ये एक आदर्श या ठिकाणी एक गाव म्हणून आम्ही त्या ठिकाणी बघतोय आणि त्यासाठी वाटचाल करतोय. छत्रपतींनी जी शिकवण दिली की आपण जर बघितलं असेल, शूरता, वीरता आणि देशप्रेम, देशभक्ती यावर आपण माता भगिनीत आहेत की आपण जर थोड्या काही गोष्टी अनुभवल्या, आपल्या लहान गोपाळांना जर आपण दिशा दिली, फक्त मोबाईल थोडे त्यांच्यापासून बाजूला ठेवले, तर नक्कीच याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा ते आपल्या युवा पिढीला घडवण्यासाठी मिळेल. एवढंच आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवशी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी यांना माझ्या पोलीस आयुक्त नाशिक आणि नाशिक पोलीस दलातर्फे सर्वांना खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी मागच्या वर्षी मला बोलवलेलं होतं, अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि यावेळेला त्याच्यामध्ये आणखीन पोवाडे वगैरे एकदम छान कार्यक्रम आपण केलात. आणि आम्हाला नाशिक पोलीस आयुक्त म्हणजे नाशिक पोलीसचे एक प्रातिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी आलेलो आहे. आपण या ठिकाणी मला आरतीचा मान दिलात. आपण या ठिकाणी एवढे चांगलं 4 शब्द माझ्याबद्दल आणि पोलीस दलाबद्दल आपण काढले, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आपलं संपूर्ण नाशिक पोलीस दल आपला आभारी आहे. गंगापूर गावामध्ये आपण मागच्या वर्षी जो काही कार्यक्रम घेतला होता, यावर्षी जो काही सुंदर कार्यक्रम आहे, तर आणि जे काही या ठिकाणचं जे काही एक वेगळं स्वरूप आहे, आपण म्हणालात कॉर्पोरेशनमध्ये जरी गेलं असलं तरी याचं गावाचं स्वरूप तुम्ही टिकवून ठेवलेलं आहे. म्हणजे एक घरासारखं सर्व फॅमिलीज अशा प्रकारे सर्वजण राहत आहेत. तर खूप चांगलं या ठिकाणी खूप चांगलं वाटतं, चांगला अनुभव होतो. आणि मी कधी नाशिकला सेटल झालो तर तुमच्याबरोबर गंगापूरला राहील. गंगापूरच्या रहिवाशी. तर आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा परत एकदा आणि खूप आपले धन्यवाद. हे काही मोमेंट्स असतात, लाईफ मेमरीज असतात या मागच्या वर्षीच्या, या वर्षाच्या. आणि विलासजींचं नेहमी आम्हाला एवढं कॉपरेशन असतं भावाप्रमाणे की आम्ही त्यांना आमचे भाऊ समजतो. तर खूप सगळ्यांना शुभेच्छा. आणि महाराजांचं जे मी आता एकीकडे गेलेलो होतो त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची जी रायगडावरची पायरी आहे, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, म्हणजे जी सर्व किल्ले रायगड किल्ल्यापासून सर्व जे बनवले त्यांचा जो आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर होते, तर त्यांनी सांगितलं की मला काही नको, अशीच सेवा, स्वराज्याची सेवा करायची आणि देशाची सेवा करायची अशी संधी मला मिळो, ही म्हणजे ते माझं पेमेंट आहे. तर मला वाटते आपण पण सर्व, मला खूप ते आवडलं. मला वाटते आपण पण सर्वजण तेच करून आपल्याला या देशामध्ये आपल्याला खूप स्ट्रॉंग देश आणि स्ट्रॉंग नेशन आपल्याला बनवता येईल. आणि आपले सर्व जी छोटे छोटे इकडे मंडळी दिसत आहेत मुलं, तर मला वाटतं उद्या ते कुठल्या पदावर जातील, म्हणजे जजेस, चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर किंवा कमिशनर किंवा आणखीन कुठे जातील. आणि नक्कीच आपण सर्वजण त्यावेळेला रिटायर झालेलो असू, पण हा कार्यक्रम आपण जो केला नक्कीच त्याचा हातभार त्या सर्व छोट्या मंडळींच्या भविष्यात. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.